च्या माध्यमातून एक नजर टाकूया कशा पद्धतीने गावाचं हे अर्थकारण चालू असतं, ग्रामपंचायतीचं अर्थकारण कसं असतं, ग्रामपंचायतींना निधी कसा मिळतो, केंद्र सरकारकडून मिळणारा निधी, विविध योजना आणि उपक्रमांचा हा निधी असतो, विकास कामांसाठी दर 5 वर्षांनी वित्त आयोग निधी मिळतो, मनरेगा अंतर्गत रस्ते, तळे, विहिरी, जलसंधारणासाठी निधी मिळतो, स्वच्छ भारत अभियानाचाही निधी मिळतो, प्रधानमंत्री आवास योजनेचा निधी मिळतो, पाणी पुरवठ्यासाठी जलजीवन मिशन निधी सुद्धा मिळतो. तर असे सगळे केंद्र सरकारकडून मिळणारे निधी होते. आता राज्य सरकारकडून मिळणारे निधी आपण बघतोय. पायाभूत सुविधांसाठी राज्य वित्त आयोग निधी मिळतो, बांधकाम आणि विकास निधी रस्ते, पूल, नाले, गटार, वीज पुरवठ्यासाठी मिळतो, शालेय आणि आरोग्य सेवा निधी मिळतो, आणि स्थानिक महसूल कशा पद्धतीने ग्रामपंचायती गोळा करतात हेही आपण बघतोय. घरपट्टी, पाणीपट्टी, व्यवसाय कर, आठवडे बाजाराचं शुल्क, सार्वजनिक जागांच्या वापरासाठी जमीन आणि वापराचा शुल्क, तर ही महसूल वसुलीची स्थानिक रिसोर्सेस किंवा साधनं आणि त्या व्यतिरिक्त केंद्रातनं आणि राज्यातनं मिळणारा निधी. आता मला तुम्हाला हे सांगायचंय की गावांचा केंद्र आणि राज्याकडनं मिळणाऱ्या या निधीचा माध्यमातून विकास होणं अपेक्षित असतं. ही जबाबदारी ग्रामपंचायतींवरती असते. ग्रामपंचायतींना यासाठी सतत प्रोत्साहन देण्यासाठी विविध स्पर्धा, उपक्रमही राबवले जातात. महाराष्ट्रातल्या अनेक गावांनी या स्पर्धांमध्ये आजवर पुरस्कार मिळवलेले आहेत. देशातील आदर्श गाव अशी ओळख निर्माण केलेलं अहिल्यानगर जिल्ह्यातलं हिवरा बाजार हे गाव आपल्याला माहिती असेलच, पण त्याखेरीज 5 ग्रामपंचायतींनी अलीकडेच असे पुरस्कार मिळवले. आता याबद्दल मला तुम्हाला हे सांगायचंय की केंद्रीय मागील वर्षी पंचायत राज मंत्रालयाने मागील वर्षी अशा 34 पुरस्कारांची घोषणा केली होती. त्यात आपल्या महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींनी वेगवेगळ्या श्रेणीमध्ये पहिला पुरस्कार मिळवला. तर याच आठवड्यामध्ये आणखी एका ग्रामपंचायतीला ग्रामीण डिजिटल सक्षमीकरणाचा राष्ट्रीय पुरस्कार घोषित झालाय. यानुसार महाराष्ट्रातली गावं आणि ग्रामपंचायती पुरस्कार मिळवत असतात, पण सध्या ग्रामपंचायती वेगळ्याच अडचणीत सापडल्यात. गावांना पुरस्कार मिळतात, पण ते मिळवण्यासाठी ग्रामपंचायती अस्तित्वात हव्यात. सध्या राज्यातील अशा 14,000 ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपलाय आणि त्यांच्या निवडणुका सुद्धा रखडल्यात. त्यामुळे गावांची अवस्था अत्यंत बिकट आहे. 100हून अधिक पुरस्कार मिळालेल्या ग्रामपंचायतीचे सरपंच राहिलेले भास्कर पेरे पाटील यांच्याशी या भीषणतेबद्दल आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी संवाद साधला, तेव्हा या परिस्थितीचं गांभीर्य प्रकर्षाने जाणवलं.